ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. शेअर मार्केटच्या नावाखाली 33,50,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपी शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या आरोपींनी ज्यांची फसवणूक केली त्यांनी शेवगाव पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन शेवगाव पोलिसांकडून करण्यात आलं आहे. अवधूत विनायक केदार वय 46 यांच्या फिर्यादीवरून सखाराम नामदेव ढोरकुले वय 27 राहणार बाबुळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यादेवीनगर व फ्रान्सिस सुधाकर मगर वय 50 राहणार आखेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यादेवीनगर या दोघांना शेवगाव पोलिसांनी शेवगाव शहरातून ताब्यात घेण्यात आलंय. ढोरकुले याला पैठण रोड येथून सोमवारी दिनांक 16 डिसेंबरला ताब्यात घेण्यात आलंय तर मगर याला आखेगाव रोड येथून ताब्यात घेण्यात आलंय. शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले, शेवगाव.